नमस्कार मंडळी. तर मी एक व्लॉग बनवला होता की गृहिणीबाबत, गृहिणी काय करते, आणि त्यात आहे ना मी एक गोष्ट सांगायची विसरले. गृहिणीला आहे ना सहन पण खूप करावं लागतं. तिच्यात आहे ना पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात सहनशक्ती असते, अर्थात देवाने दिली असते ती सहनशक्ती. पुरुषांपेक्षा स्त्रीमध्ये जास्त सहन करण्याची शक्ती असते. ते का मी तुम्हाला दाखवते. मी आत्ताच जेवण केलं, माझी सगळी कामं आटोपली, मी केस वगैरे काहीच नाही केले, तुम्हाला दिसतच असेल. असंच बांधून ठेवलं, बुच्चा बांधून ठेवलं मागे, आणि भूक लागत होती. अंघोळ केल्यानंतर आधी पूजा केल्यानंतर मी आधी जेवून घेतलं. मी म्हटलं आता थोड्या वेळ बसते, पण तुम्हाला सांगते मी बसू नाही शकणार आता. मला जे माझ्या मुलीने जे कांड केलं आहे ना ते सगळं आवरावं लागते, म्हणूनच मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. हा सगळा पसारा अख्खा काढून ठेवला आहे इथे, आणि चला मी तुम्हाला दाखवते पुन्हा आहे. हे बघा, हे इथं पाडून ठेवला आहे पुन्हा, आणि हे बघा हे असा पसारा करून ठेवला. आणि हे बघा, हे जी वाटी आहे ना छोटीवाली, ती देवाजवळची आहे. देवघरातले 2 वाट्या तिथं साखर ठेवते, ती आणून इकडे फेकली. आणि ते टॉवेल आहे तिचं, ही गाडी, म्हणजे पुन्हा बघा चम्मच हे ते. आणि हे फ्लावर्स आहे ना, देवाला वाहलेले फुलं आहेत, ती सगळं आणून ठेवली. ती झाडू आणून ठेवली, इकडे प्लेट्स आणून ठेवली, ही बघा. आणि इथे पण फूल, ती पूर्ण पाकळ्या काढून ठेवून दिली आहे. तर बघा असा सगळा पसारा जी दिसत आहे ना त्या महाराणीने केला आहे. आणि प्लस बेडवर पण बघा पसारा आहे. तर हा आता अख्खा पसारा मला आवरायचा आहे. तर आता वाजले आहे, तुम्ही बघा 2 वाजले. माझं जस्ट आताच जेवण झालं, आत्ताच जेवण केले मी 2 वाजता, म्हणजे 1:30 वाजता जेवण करायला बसले. आणि जेवण करता करता एवढा टाईम झाला मला. बघा टाईम पण दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हां पुन्हा एक कांड केलं. हे बघा, काय तोडलंस तू, कशाला? ते छोटासा माठ टाईप राहते ते पण तोडून टाकली. इकडे मातीचं आहे ते पण तोडून टाकली. म्हणूनच म्हटले मी की गृहिणी मध्ये सहन करण्याची शक्ती पण खूप असते. ते कोणत्याही गोष्टीचं असो, पण पुरुषांपेक्षा जास्त सहन स्त्रीच करते. पुन्हा तोडून तुकडे तुकडे करत आहे, त्याला मी काय करू हिचं. आणि हिला काही म्हणूही शकत नाही, कारण की ती एकटी खेळते बिचारी. म्हणजे इथे मी जिथे राहते ना तिथे जवळपास जास्त लहान मुलं वगैरे नाही आहेत खेळायला. ती म्हणजे आपली एकटीच रमवते कुठेतरी मन तिचं. मी तिला काही म्हणू शकत नाही, कारण की ती लहान आहे सध्या. तर हे भगवान, तू जेजे बाप्पा पण उचलून आणली का? अरे देवा, तुम्हाला दाखवते. ती कासव राहते ना आपल्या, आपण देवघरात ठेवतो, ते कासव पण उचलून आणली ती. म्हणूनच ते अक्षता दिसत आहे, हो ना? हो का? हे अक्षता तिथलेच आहे ना बाळा? हे बघा, तसं जे नाही उचलून आणायचं मम्मा. जे पिटी करते मग तुला, जे रागावते. तांदळात ठेवतात ना कासव. हे बघा तांदूळ, मी म्हटलं तांदूळ हिला कुठून मिळाले? मला वाटलं ह्या पोटलीतून पडले असतील, म्हणजे ही ओटीची आहे, आपण ओटी वगैरे देतो, तर इथून पडले असतील मला असं वाटलं. पण माझं आता लक्ष गेलं तुमच्याशी बोलता बोलता. हे बघा देव पण उचलून आणली आहे ती. देवा क्षमा करा हो. आता झाडत आहे ती, मी आधी ठेवून देते देवघरात. ही असं सगळं असतं स्त्रियांचं. मी त्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला हे सांगायचंच विसरले, खरं स्त्रीला सहन पण खूप करावं लागतं. स्वामी महाराज बघा इथे बसून आहेत आपले. तर असं सगळं असतं. मी त्या दिवशी दाखवलं तुम्हाला, पसारा करते ही, आणि मी पसारा आवरते, लगेच आवरते. आता हिचं खेळून झालं, आता तिचं खेळून, तिचं वाटत आहे, तिच्या म्हणजे चेहऱ्याकडे पाहून वाटत आहे की तिचं खेळून झालं. आता हे मी सगळं आवरते, कारण की पुन्हा ती पाय वगैरे टाकते, पडते, तिला सुरुकते कुठे ना कुठे. म्हणून मी आता सगळं आवरते, मग भेटते तुम्हाला. मगाशी तुम्हाला सांगितलं, सगळं पसारा दाखवला होता मी.
तो पसारा उचलला, ती पुन्हा किचनमधून चम्मच वगैरे घेऊन आली. इकडे दाखवते तुम्हाला. पसारा सगळं उचलून घेतला. याला 1 तास झालं. मग अशी 2 वाजता मी क्लिप घेतले होते. 1 तास छान स्वच्छ केलं मी. 1 तास स्वच्छ राहिला. आणि हे बघा किचनमधून अख्खे चम्मच घेऊन आली ती. सगळे जे चम्मच होते ते सगळे चम्मच घेतले. असं असतं आमचं डेली सईचं कारभार. दाखवते तुम्हाला मी आज ती काय काय करते सगळं. तिला मेकअप करून देत होती मी तर. आणि हे बघा माझा हाल काय झालं. मेकअप करून देताना माझे हाल असेच होतात. असे नाही झालं तर मग तिच्या मागे धावा पडा, पागल होऊन जाते मी तिला मेकअप करून देताना. तर हे सगळे एका स्त्रीला सहन करावं लागतं. तुम्ही विचार करा. हा गमतीचा विषय आहे पण कधी कधी इरिटेट होऊन जातं खरंच. तर असं सगळं असतं स्त्रियांचं. तर हे तर दुसऱ्या दिवशीचं क्लिप आहे. मी तुम्हाला तो व्लॉग अजून एडिट करायचाच आहे. त्या व्लॉगमध्ये मी एडिट करून देईन, म्हणजे ॲड करून देईन. तर तिचं मेकअप झालं ऑलमोस्ट. ती पावडर खेळत आहे. थोडंफार तिला पावडर टाकून दिलं. ती पावडर खेळत आहे. आणि इकडे अर्ध माझं हे बघा फरशी पुसायची होती. फरशी पुसता पुसता तिला अंघोळ टाकून दिली. कारण की कपडेवाली जी ताई आहे तिचं फोन आलं की मी येत आहे म्हणून. तर म्हटलं माझं असू दे पण पहिले हिचं आवरून देते. तर हिला आवरून दिलं. आणि हे बघा हिचं पण मेकअप किती सुंदर केली आहे. हाय कर सगळ्यांना. तिला कडेवर घ्यायचं आहे. ठीक आहे, बाय.